राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीचा सविस्तर अहवाल अखेर सादर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे। त्यामुळे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच ही कर्जमाफी जाहीर होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। यामुळे लाखो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। राज्यामध्ये शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बुधवार ते शनिवार म्हणजे 22 ते 25 एप्रिल दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला असून मंगळवारी काही भागांमध्ये हलका पाऊस झाला। त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानामध्ये 2 ते 2.5 अंशांनी घट झालेली आहे। राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। अवकाळी पावसाने वीटभट्ट्यांचा चिखल झालेला असून व्यावसायिक चिंताग्रस्त झाले। भाजीपाला फळबागांना सुद्धा फटका बसला। अवकाळी पावसाने आंबा तसेच काजूला फटका बसलेला असून पेनमध्ये कृषी विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले। 700 हेक्टर पिकांचे पंचनामे होणार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बालिकांनी घेतला लेक लाडकी योजनेचा लाभ। 3576 लाभार्थी असून महिला बालकल्याण विभागाकडून रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग। लाडकी लेक योजनेचा मुलींना होतोय आधार। विरोध झुगारून सुद्धा बसवले स्मार्ट मीटर। कराड विभागाचा आकडा लाखांवरती गेला। आंदोलने होऊन सुद्धा अंमलबजावणी ही सुरूच आहे। वाईमधील धोम धरण हे अंधारामध्येच आहे। सुरक्षेचा प्रश्न ऐनीवरती असून समस्यांचा विळखा वाढलेला आहे। 15 वर्षांपासून पददिवे हे बंदच आहे। उपाययोजना ही गरजेची ठरत आहे। सोलापुरामध्ये गारांचा पाऊस झालेला असून दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळी पावसाची हजेरी लागली। आखातामधील संघर्षामुळे कांदा हा 10 रुपये किलो। निर्यात दराचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनांची मागणी केली जाते। मार्च महिन्यामध्ये अवकाळीने 65,000 शेतकरी बाधित झालेले असून 41,000 हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे। 73 कोटींचा मदत प्रस्ताव सादर करण्यात आला। नाशिकवरती अवकाळीचे तिसऱ्या दिवशी सुद्धा सावट असून दिवसभर ढगाळ वातावरण होते। रात्री विजांचा कडकडाट, उकड्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। आंबा उत्पादकांना तटपुंजी नुकसान भरपाई हेक्टरी फक्त 22,500 रुपये। प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले। कोकणाबाबत दुजाभाव करण्यात आला। रायगडामध्ये सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। अलिबाग, पेन, कर्जत, खालापूरमध्ये पावसाच्या सरी। पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला। जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी शिक्षकांचा पुन्हा एल्गार करण्यात आला। बेमुदत संप सुरू आहे। 1 मे पर्यंत अधिसूचना काढा, अन्यथा जनगणना निवडणूक कामावरती सुद्धा बहिष्कार टाकू असे यावेळी म्हणाले। पाणी सोडण्याचे नियोजन न केल्यास स्थिर गंभीर पातळी खालावली। पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी प्रशासनाची सतर्कता ही गरजेची ठरणार। वावीचे 1,500 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली। आमदार कोकाटे यांचा पुढाकार देण्यात आला। कुंदेवाडी, सायडे, पुजारीचे व्यतिरेका ठरेल पूरक। कारखान्यांकडे ऊसबिल थकीत असून 15% व्याजासह तात्काळ द्या। पैठण परिसरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील समोर आंदोलन करण्यात आले। पशुपालकांनो किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्या। मिळवा 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज। चारा वैरणीसाठी होणार मोठी मदत। गो ग्रीनद्वारे जालना जिल्ह्यातील वीज ग्राहकांना 1 कोटींची सवलत देण्यात आली। डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी महावितरणाचा प्रयत्न हा सुरू आहे। ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। खरीप हंगामासाठी 75,000 टनांपेक्षा अधिक खत साठा उपलब्ध असून साठवणुकीची घाई न करण्याचे आवाहन केले जात आहे। 10,176 हेक्टरवरती उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आलेली आहे। किनवट तालुक्यामध्ये तीळ, ज्वारी, मका व मूग पिकांना प्राधान्य दिले गेले। ऊस नियंत्रण कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला असून प्रस्तावित मसुदा जारी करण्यात आलेला आहे। कृषी विद्यापीठाच्या 1,000 एकर जागेवरती राहुरीमध्ये MIDC स्थापन होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच कर्जमाफी खरीप हंगामापूर्वी होणार असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। सांगलीच्या बेदाणा हंगाम आटोपलेला असून दर 210 ते 380 रुपये प्रति किलोवरती स्थिर आहे। सोलापुरामध्ये हंगाम हा सुरूच आहे। कडधान्य आयातीमध्ये कमी भावामुळे घट झालेली असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 23% घसरण झालेली आहे। गहू उत्पादनामध्ये एकरी 2 क्विंटलांची घट झालेली असून पंजाबच्या शेतीला पूर्वमोसमी पावसाचा फटका बसला। तसेच गारपिटीचा सुद्धा फटका बसलेला आहे। महागाईचा तडका, किराणा साहित्यासोबत भाजीपाल्याचे दर सुद्धा कडाडले। बजेट कोलमडले। लिंबू सुद्धा परवडेना।
करार करा अन्यथा आम्ही बॉम्ब टाकू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा देण्यात आला. इराणकडून चर्चेमध्ये सहभागी होण्याबाबत संभ्रम कायम आहे. चर्चेची दुसरी फेरी होण्यासाठी पाकिस्तानचे शर्तीचे प्रयत्न हे सुरूच आहे. राज्यामध्ये शुक्रवारपर्यंत वादळी वारे तसेच गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामानामधील बदलामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू झालेला आहे. महान येथील काटेपूर्णा धरणामधून आता पिण्यासाठीच मिळणार पाणी. शेती सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले. धरणामध्ये 35% जलसाठा उपलब्ध आहे. पाणी पातळी 34.76%. आता 85% इथेनॉलवरती धावेल तुमची गाडी. भारत सरकार फ्लेक्स फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या तयारीमध्ये आहे. उद्योगांकडून जीएसटी कमी करण्यासाठी वाढला दबाव. पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित कमी करण्यासाठी E85 ठरणार महत्त्वाचा पर्याय. किंमत कमी असल्याने होणार मोठा फायदा. तेल निर्यातीसाठी पर्याय असून दशकानंतर इराक सिरिया सीमामार्ग पुन्हा खुला करण्यात आला. उभय देशांनी तेल बाजारामधील किमती स्थिर ठेवण्यासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल. अकोला परिसरामध्ये केवळ 12 महसूल मंडळामध्ये तुरीचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे. 58,000 शेतकऱ्यांनी काढला होता पीक विमा. महान परिसरामध्ये पिकांचा बदलतोय ट्रेंड. हळद कांदा बियाण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. 10 महिने हळदीच्या उत्पादनासाठी लागतात. वाढता खर्च शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करत आहे. आधार ठरला मुख्यमंत्री निधी. गरजूंना वेळेवरती सहाय्य असून 536 गरजू रुग्णांना दिलासा देण्यात आला. लिंकिंग थांबवा. विक्रेत्यांना साथीची सक्ती नसावी. कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे मत. शेतकऱ्यांकडून प्रशासनाचे समर्थन केले जाते. खरीप हंगामाच्या तोंडावरती कृषी निविष्ठा केंद्र बंद ठेवण्याचा दिला इशारा. शेतकऱ्यांना चढ्या दराने खतांची विक्री केली जात असून 19 कृषी दुकानांचे परवाने केले निलंबित. तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली. जादा दराच्या पावत्या दिल्या. दोघांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पाईप फुटतो, लाईट जाते, पंप होतो बंद. मोडणीमचा पाणी प्रश्न वारंवार येणीवरती. मुदत संपल्याने ग्रामपंचायत बरखास्त. प्रशासनाकडे ग्रामस्थांची मागणी केली जाते. बार्शीमधील 52,000 शेतकऱ्यांचे डोळे पीक विम्याच्या मदतीकडे लागलेले आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये बसला होता अतिवृष्टीचा फटका. विमा मंजुरीबाबतचा अध्यादेश प्राप्तच नाही. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे रखरखत्या उन्हाळ्यामध्ये पिके धोक्यामध्ये सापडली. करकमचे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले. धरण उशाला, कोरड घशाला अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. महागाईमुळे दुधाचा धंदा फुटलेला असून पशुपालकांचा खिसा साठला. दूध उत्पादक अडचणीमध्ये सापडले. पशुखाद्यासह हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले. उन्हाच्या कडाक्यामध्ये लिंबू झाले आंबट. दुहेरी संकटामध्ये गरिबांच्या घशाला पडते कोरड. बगळूमधील शेतकरी अद्याप सुद्धा भरपाईपासून वंचित आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होते. सप्टेंबरमधील अवकाळीने नुकसान झालेले होते. इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा झालेली आहे. लग्नसराईमध्ये कपड्यांचा खर्च वाचणार. धान्यासह रेशनवरती साडी सुद्धा मिळणार. नाशिक जिल्ह्यातील तब्बल 1,76,605 कुटुंबांना होणार लाभ. निफाड तालुक्यामधून वाहणाऱ्या 6 कालव्यांचे आवर्तन रखडलेले आहे. पाण्याची समस्या गंभीर आहे. भाजीपाला पिके करपू लागली. द्राक्ष डाळिंबावरती परिणाम होतोय. कांदा दरामध्ये घसरण झालेली असून शेतकऱ्यांना मदत देण्याची काँग्रेसकडून मागणी केली जाते. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. आरापूर MIDCसाठी शुक्रवारी शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. 752 हेक्टर 43 जमीन अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव. 11वी प्रवेशासाठी विभागामध्ये 3,14,000 जागा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. पहिल्या 10 दिवसांमध्ये 11,360 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला निधीच मिळेना. 177 शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. 65 प्रस्ताव अडकले कागदपत्रांच्या त्रुटीमध्ये. केळगाव परिसरामध्ये उन्हाळी मिरची लागवडीला वेग आलेला असून मका कपाशीला फाटा देत नगदी पिकाकडे कल वाढलेला आहे. जायकवाडी प्रशासनाचा पाणीपट्टी वसुलीचा विक्रम झालेला असून 54 वर्षांमध्ये प्रथमच 104.57% उद्दिष्टपूर्ती झाली. शक्तीपीठ महामार्ग बीडमध्ये भूसंपादनाचा स्पीड. 14पैकी 8 गावातील मोजणी पूर्ण झालेली आहे. गती मिळते. परडी आणि अंबाजोगाईतील 14 गावांमधून जाणारा महामार्ग प्रशासनाकडून सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा लागलेला असून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सरकारी कार्यालय ओसपडली. आरोग्य सेवा झाली विस्कळीत. बीड जिल्ह्यातील तहसील कार्यालयावरती कलेक्टर कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अहमदपूर परिसरामध्ये पहिल्या तोडणीला शिमला मिरचीचे मिळून दिले 7 लाख. 35 मजुरांचा राबता दररोज मिरचीच्या शेतामध्ये. मातृवंदना ठरते आधारवर. 4,630 मातांना 1.41 कोटींचा लाभ मिळाला. शासनाची प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2 टप्प्यामध्ये दिली जाते मदत. वसमत परिसरामध्ये सुद्धा अवकाळीचा तडाखा बसलेला असून फळबागांना फटका बसलेला आहे. वाळवणीस ठेवलेली हळद भिजली. आंब्यांचे सुद्धा नुकसान झाले. हळदीचे दर कोसळल्याने लक्षवेधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 12,000 रुपये क्विंटलने विकावी लागते हळद. फळबाग अनुदानासाठी 5,000ची लाच घेताना सहाय्यक कृषी अधिकारी जाळ्यामध्ये सापडले. मस्टर ऑनलाईन करण्यासाठी मागितली होती लाच. आता अवैध वृक्षतोडीमुळे गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरामध्ये आठवडी बाजारामध्ये सुद्धा संकरित आंब्याचा वाढता प्रभाव. वादळी वाऱ्यासह पावसामुळे फळबागा आणि हळद पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. नांदेड परिसरामध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा जिल्ह्यामध्ये धुमाकूळ सुरू आहे. अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून गोरेवाडी ढोकीमध्ये गारा पडल्या. गारांच्या पावसाने आंबा बागायतदार हवालदिल झाले. तसेच फळबागांचे सुद्धा मोठे नुकसान झाले. रोजगार हमी योजनेच्या मजुरीमध्ये नया पैसाही वाढला. मायबाप सरकार 312 रुपयांमध्ये कसा चालवायचा गाळा. 32 ग्रामपंचायतीमध्ये अवघी 110 कामे आहेत सुरू. महाडीबीटी होणार अपडेट. प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ आता निकाली काढा. समाज कल्याणचे निर्देश देण्यात आले. 5 मे अंतिम मुदत असून दुर्लक्ष केल्यास प्राचार्य जबाबदार असणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कापसासाठी मिळणार 74,000चे पीक कर्ज. परभणी जिल्हा तांत्रिक समितीचा हा निर्णय घेण्यात आला. 2026-27 हंगामासाठी सुधारित दर जाहीर करण्यात आले. परभणी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडवली झोप. हळद, आंबा, कांदा तसेच ज्वारी पिकांवरती ओढवले संकट. गोण्यांचे वजन अर्ध्यावरती. शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला असून मळणी, पॅकिंग, वाहतुकीसाठी आर्थिक भार वाढण्याची शक्यता. धान्य घोटाळ्यातील 6 रेशन दुकानांवरती टाच असून परवाना रद्द करण्यात आला. रक्कम वसूलपत्रामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश देण्यात आले. सोयाबीनला पहिल्यांदाच उच्चांकी 5,550 रुपयांचा दर मिळालेला आहे. या महिन्यामध्ये तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने सोयाबीनची मागणी वाढली. शिवाय पशुखाद्य म्हणून सर्वाधिक मागणी असलेल्या सोयाबीनचे दर 4,200 ते 4,300 रुपये प्रति क्विंटल पोहोचलेले आहे. हमीभावाने हरभरा खरेदी ठप्प झालेली असून वरोरा तालुक्यातील शेतकरी हतबल झाले. बारदाण्याचा तुटवडा प्रत खालवल्यास हमीभाव नाकारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पशुपालकांना 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक आधार. किसान क्रेडिट कार्डचा मिळणार लाभ. नियमित कर्जफेड केल्यास 0% व्याजदर. कोट्यावधी रुपयांच्या योजना फसल्या असून पारडी देशमुख पाण्यासाठी तहानलेलेच आहे. घरकुल योजनेमध्ये झाला गैरव्यवहार. वंचित नागरिकांचा संताप व्यक्त होतोय. तळेगाव परिसरामध्ये चौकशीची मागणी केली जाते. तसेच आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला. पीक विम्याचे पैसे न मिळाल्यास आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा. कारंजा परिसरामध्ये अजून सुद्धा शेतकरी हे प्रतीक्षेमध्येच आहे. शेतकऱ्यांना हळदीसह मसाले पीक अधिक फायदेशीर ठरणार असे तुषार वरणगावकर म्हणाले. दर घसरल्याने बळीराजाला चिंता भासते. मान तालुक्यातील ही स्थिती असून कांदा पिकाचा उत्पादन खर्चही निघत नाही. दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दर वाढल्याने कापसाचा पेरा वाढणार तर मक्याच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. एल निनोच्या सावटामुळे खरीप हंगामावरती याचा परिणाम होणार. खानदेशामधील वीज ग्राहकांना 10 कोटींची सवलत मिळणार. ऑनलाईन भरण्यासह इतर सुविधा सुद्धा मिळणार. गो ग्रीनमुळे वर्षाला 120 रुपयांची सूट. गिरणाकाठावरील गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढलेली असून तात्काळ आवर्तन सोडण्याची शेतकरी तसेच नागरिक व पशुपालकांची मागणी केली जाते. मातीमोल दरामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी. मालापूर आणि परिसरामध्ये शेती व्यवसाय संकटामध्ये सापडला. निसर्ग आणि बाजारपेठ दोन्ही विरोधामध्ये आहे. आसमानी आणि सुलतानी संकटात अडकला कांदा. 7 रुपये किलो दरामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे.